महाराष्ट्रातील काही भागामध्ये ग्रामीण शिक्षणाची दुरावस्था कशी झाली याचं प्रातिनिधिक उदाहरण नागपूर जिल्ह्यातील या शाळेमध्ये मी तुम्हाला दाखवतोय। मी सध्या आहे हुडकेश्वर गावातील नागपूर जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये एकच वर्गखोली आहे आणि एकाच वर्गखोलीमध्ये पहिली ते 5व्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी बसतात। हा तुम्ही बघता हा वरांडा आहे। पाऊस आला तो थेट पाऊस आत येतो, परंतु या वरांड्याचा वापर पण या ठिकाणी शाळेत विद्यार्थी बसवण्यासाठी केले जातात आणि सगळ्यात म्हणजे ही एकच खोली सध्या शाळेसाठी उपलब्ध आहे। आपण हे दृश्य जर बघितले बघा, ही एकच खोली आहे जी शाळा भरवण्यासाठी उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 5व्या वर्गापर्यंतचे मुलं एकाच वर्गात बसतात। 28 मुलं या शाळेमध्ये आहे आणि आपण बघू शकता हे जर मुलं बघितलेत, आता आपण त्यांना विचारूया, तू कुठल्या वर्गात आहे? मी 5वी वर्गात आहो। तू 5वी वर्गात आहो। 5वी वर्गात आहो। तू कुठल्या वर्गात आहे? 5वी वर्गात आहो। 5व्या वर्गात आहे। इकडे तू 5व्या वर्गात आहे। तुझे 5व्या वर्गातले, तू 4थीत। 4थ्या वर्गात, तू चौथा। तू चौथा। 5वा आणि 4था इथे आणि जागा नसल्यामुळे शेजारच्या वरांड्यामध्ये इतर मुलं जे आहे ते बसवले जात आहे। नागपूर जिल्ह्यातील हे जिल्हा परिषदेची ही शाळा। सरांना विचारूया, सर का असं एकाच रूममध्ये 5 वर्ग कसे भरू शकते, कसे शिकवायला मिळेल? सर शिकवण्यासाठी त्रास जातो आहे, परंतु ते बाजूची जी बिल्डिंग होती ती डिसमेंटल म्हणून दिली आहे। आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे नवीन इमारत देण्यासाठी, ते आतापर्यंत मंजूर नाही झाली। पण आणखी मॅडम इथे आहेत ठाकरे मॅडम। मॅडम तुम्ही एका वर्गात आणि काही वरांड्यात बसवत आहेत, का ही अडचणीचा सामना करावा लागतोय? अडचणीचा सामना म्हणजे आम्ही दरवर्षी आमचा युडॅस फॉर्म असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी वर्गखोलीचं जे माहिती असते, तुमच्या इथे किती वर्गखोली आहेत, मंजूर किती आहे वगैरे, त्याची माहिती आम्ही दरवर्षी देत असतो। आम्हाला एकच आहे बा, पण नेहमी वारंवार देऊन आणि पुन्हा आम्ही स्वतः मी नेऊन दिलेली आहे प्रशासनाला की आम्हाला एक वर्गखोली पाहिजे बा, तरी ते अजूनपर्यंत मान्य झालेली नाही आहे। त्याचप्रमाणे आमच्या इथं कंपाऊंड वॉल नसल्यामुळे हे बाकीचे जे लोक आहे कॉर्पोरेशनमध्ये जे येते ते लोकसुद्धा आणि जनावरं संडास खूप त्रास आहे आम्हाला। मॅडम एका याच्यात बसवता, या वरांड्याचा पण वापर करायला लागला, तर का असं वरांड्याचा वापर? आता जागा नसल्यामुळे पोरं एका वर्गात जर एवढे बसवले तर एकामेकाकडे बघतात ना। मग आता काही बसून, एक तर ऑफिस नाही आमच्या इथे, कोणी अधिकारी येतात तर त्याच्यामुळे मी माझे वर्ग इथं घेऊन बसते, येणारा इथेच बसतात मग कोणी अधिकारी वरांड्यात। जेवण पण इथेच करतो? जेवण इथेच देतो आम्ही। पोरं म्हणजे वरती बसवायचे, मग चटया टाकायच्या, जेवण पण इथेच देतो। एका वर्ग खोलीमध्ये हे सगळे विद्यार्थी, कुठल्या वर्गात आहे तू? सेकंड मध्ये। तू सेकंड मध्ये आहे। म्हणजे पहिला वर्ग ते 5वी वर्गापर्यंतचे मुलं एका याच्यात, मग शेजारी आता या वरांड्याचा वापर या ठिकाणी केला जातोय। इतकी भयानक परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेला वॉल कंपाऊंड नाही, शेजारीच नाला आहे। गेल्या वर्षीच पूर या भागात आला होता, जर पाऊस जास्त झाला तर पूर येण्याची भीती आहे। अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मराठी हिंदीचा वाद सुरू आहे, सगळे त्यात राजकारण करण्यात व्यस्त आहे, परंतु ज्या बेसिक गरजा आहे शिक्षणातल्या मराठी शाळेतल्या त्या दूर करण्याकडे ना विरोधकांचं लक्ष ना सत्ताधाऱ्यांचं लक्ष, अशी परिस्थिती इथली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।